नेपाळमध्ये आंदोलन सुरू आहे. जेन-झी आंदोलन. म्हणजे 14 ते 28 वयोगटातील मुलं ही रस्त्यावर उतरलेली आहेत. ही का उतरलीत? नेपाळमध्ये प्रचंड बेरोजगारी तयार झालेली आहे. महागाई वाढलेली आहे आणि सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड लोकांना दिसतोय. वशिलेबाजी आहे आणि सगळ्या सोयऱ्यांना सवलती दिल्या जात आहेत आणि गोरगरीब कष्टकरी मात्र त्या सगळ्यापासून वंचित राहत आहेत. त्यांना दिसतंय की आपण बेरोजगार आहोत आणि आपल्याला काही इतरांच्या बरोबरीनं नव्हे, निदान जगण्यापुरतंसुद्धा मिळू शकत नाही. गोदी मीडिया म्हणजे आपल्या भारतातलं नाव गोदी मीडिया जरी असलं तर तिथेही गोदी मीडिया आहे. या मीडियाला एका बाजूनं मलिदा द्यायचा, जाहिराती द्यायच्या आणि जाहिरातीच्या जोरावरती त्यांना आपल्या बाजूनं बोलायला लावायचं. याला म्हणतात गोदी मीडिया. इथला मीडिया तसाच तयार झाला. न्यायव्यवस्थाही भ्रष्ट झाली म्हणून न्यायाधीशानं या सत्ताधाऱ्यांना लागून चालन करून न्याय द्यायला सुरुवात केली आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे नेपाळमध्ये आंदोलन भडकले. अर्थात भारतात असं भडकलं काय? भारतातसुद्धा तरुण चिडलेले असतात, लोक चिडलेले असतात, पण ते एवढं मोठं आंदोलन करत नाहीत. त्याचं कारण काय असेल? त्याचं कारण त्यांना आपसात लढाई करायची खूप चांगली सोय ठेवलेली आहे. उदाहरणार्थ मराठी विरुद्ध ओबीसी, तर दोघांचा प्रश्न एकच, नोकऱ्या नाहीत. पण ते एकत्रित येऊन नोकऱ्या मागत नाहीत, ते एकमेकाच्या ताटातलं ओढायला बघतायत आणि ह्या दिशेने त्यांना सत्ताधाऱ्यांनी ढकललं असते. तीच गोष्ट हिंदू मुसलमान, काही अडचणी तयार झाल्या असेल, काही गोष्टी मागं पडल्या असेल, त्याला मुस्लिमांना जबाबदार धरायचं आणि हिंदू मुस्लिम भांडणं लावायची, हिंदू ख्रिश्चन भांडणं लावायची, भाषिक भांडणं आहेतच. वेगवेगळ्या प्रकारे मूळ मुद्दा सोडून जी आपसात भांडणं लावायची आणि त्यांनी त्यांचा राग एकमेकावर काढावा अशी सोय करायची. ही सोय नेपाळमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना करता आलेली नसेल. एक आहे त्यात, त्यांनी ब्राह्मणांच्या विरोधात रोष, 12% ब्राह्मणांनी 80% जागा मिळवलेल्या आहेत. खरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी भारतात असूनसुद्धा भारतातली तरुण मात्र या दिशेनं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जात नाहीत, ते आपसात भांडतात. ही सत्ताधाऱ्यांना चांगल्या तऱ्हेनं जमलेलं आहे. अर्थात हे कायमचं जमणार नाही, कधी ना कधीतरी लोक शहाणे होणारच आणि मग मात्र आपल्या इथल्या सत्ताधाऱ्यांना पळताबळी थोडी होईल. पण त्यांनी पुढच्याच ठेच मागचा शहाणा ही म्हण अंमलात आणावी आणि लवकरात लवकर शहाणं व्हावं.